माझ्या आईला बोले की तुम्ही माझ्या पप्पाला सांगा. सांगा. मी बेडरूम मधून बाहेर आलो, असंच करत होतो, झोपेत उठलो होतो मी, असं करून आलो, आई सुरू झाली, बघा तुमच्या पोराने काय केलंय, पोरीसोबत फिरते, कसल्या कसल्या फोटो काढले. विचार केले की भगवान खूप चांगला मुलगा आहे. नमस्ते मित्रांनो, ये नवीन व्हिडिओ खूप खूप स्वागत आहे. आम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस केले की आम्ही कसे बदलं फर्स्ट टाइम मी म्हणजे इंडियामध्ये आले मुंबईला आणि नंतर मी इराण वापस केले. मी इराण वापस केले आणि मी विचार केले की भगवान खूप चांगला मुलगा आहे आणि मी लग्न सोबत पाहिजे, लग्नासाठी तयार आहे. आणि मी खूप शाय होते की कसे माझ्या पप्पाला सांगते हे पहिली बार होते, एक मुलगा मी खूप आवडले. म्हणजे माझा पप्पा खूप चांगला आहे, खूप मासूम आहे आणि होल लाईफ पूर्ण आयुष्यात काहीच नाही बोले की हे करा ते करा, इकडे जा मी तुझ्यावर कधी काही जबरदस्ती केली नाही. पण थोडासा मी शाय होते की मीन्स आय वॉज जस्ट शाय फॉर नो रिझन. म्हणजे बोलण्यासाठी सांगण्यासाठी तुला लाज वाटत होती थोडासा. सो मी माझ्या आईला बोले की तुम्ही माझ्या पप्पाला सांगा आणि डिस्कस करा. आणि नंतर माझ्या आई माझ्या पप्पाला बोले, माझ्या पप्पा आय रिमेंबर माझ्याबद्दल आठवले मी आठवडे की आम्ही सगळं चाय पेत होते. माझ्या पप्पा सडनली सांगितले की ओ तुमची आई मला बोलले की एक मुलगा आहे, इंडियन आहे. यू आर शुअर अबाउट दिस? तुला म्हणजे पक्की माहिती आहे, त्याबद्दल विश्वास आहे तुझ्यावर? तुमचा विश्वास आहे या नाही? आणि फक्त एक गोष्टी माझ्या पप्पा सांगितले की you think that guy is good for you. तुला वाटतं की तो मुलगा चांगला आहे? तुला वाटतं की ते मुलगा चांगला आहे आणि तुम्ही you will be happy with him. म्हणजे तुम्ही दोघं आनंदी राहाल. तुम्ही दोघं आनंदी राहाल. आणि मी म्हणलं की म्हणजे खूप मासूम आणि सिंपल आहे. खरं? आणि नंतर काय झालं तुमच्या परिवारासाठी तुम्ही सांगा. मी तर लास्ट सेमिस्टरला होतो ना, सांगितलं आम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस केलं होतं ना आम्ही की मी मास्टर्स करत होतो IIT बॉम्बे मध्ये. जेव्हा माझा लास्ट सेमिस्टर संपला ना, तर मी गावाकडे गेलो, कारण माझी जी इंटर्नशिप होती, जो जॉब होता माझा, तो रिमोट होता. ती स्वित्झर्लंड बेस्ड कंपनी होती आणि रिमोट जॉब होता. म्हणजे मला काही ऑफिसला जायची वगैरे गरज नव्हती, काहीच नव्हती. घरी बसून सुद्धा मी करू शकत होतो. तर मग मी काय केलो, गावाकडे जाऊन मग तिथं जॉब करत होतो. तर मग विचार करत होते कसं सांगू मी आई वडिलांना. मी भेट नव्हतो कोणाला, म्हणजे भीती कुणाची नव्हती मला. त्याआधी मी कुणाला सांगितलं नव्हतं, फक्त माझ्या बहिणीला माहित होतं. फक्त बहिणीला माहित होतं की बहिणीला पुण्यामध्ये हे पण सांगा, बहिणीला पुण्यामध्ये भेटले, आपण सांगितलं आणि फ्यू पिक्चर्स पण टाकले. तिने काय केली, तिने स्टोरी ठेवली होती आमच्यासोबत. आम्ही त्या शनिवारवाड्यामध्ये गेलो होतो, पुण्यामध्ये एक प्लेस आहे शनिवारवाडा, तिथे जाऊन आम्ही फोटो काढलो होतो. मी, बेटा आणि माझ्या बहिणीने फोटो काढलो होतो. तिने स्टेटस ठेवली होती व्हॉट्सअपवर. तर माझ्या पप्पाने बघितले स्टेटस आणि तिला विचारले कोण आहे ही मुलगी. तर माझ्या बहिणीने म्हणली फॉरेनर आहे, आम्ही पिक्चर घेतलं होतं असं तसं म्हणली होती. त्याची लिंक आहे व्हिडिओ मध्ये पुढे, त्यामुळे मी सांगतोय. आणि ते मी पुण्यामध्ये होते त्यावेळेस तर पुण्यामध्ये आपण भेटायला गेलो होतो ना. तर काय झालं, मग मी गावाकडे गेलो. मला भीती नव्हती कुणाची की म्हणजे असं परवानगी घ्यायची की पॅरेंट्स कडून की मी लग्न करू का नाही. बरोबर सांगणार होतो मी की अशी एक मुलगी आहे, मला लग्न करायचं आहे किंवा आम्ही फ्युचर बघतो त्यासोबत वगैरे. तर मग गेल्यानंतर स्लोली मी आईला बोलत होतो. मग एका दिवशी काय झालं, रात्री मी असंच फोटो दाखवत होतो आईला फोनवर. तुम्ही म्हणलं की एक फॉरेनर आहे? मी काहीच नव्हतं म्हणलं, की म्हणलं ऐकून तर घे, बोलले मला.
तर एका दिवशी आम्ही बसलो होतो, मी असं आईला म्हणलो की एक मुलगी आहे, आम्ही बाहेर गेलो होतो गोवा फिरण्यासाठी, अलिबाग वगैरे मुंबईमध्ये वगैरे फिरलो होतो. असं मैत्रीण नाही म्हणलो, फक्त मैत्रीण आहे माझी. मी फोटो दाखवत होतो, असंच वेगवेगळ्या फोटो घेतलेल्या गोव्यामध्ये अलिबागमध्ये, असंच फोटो दाखवत होतो. एक फोटो होती बिटाला मी असं हातामध्ये घेतलेली बीचवर, इथे टाकतो फोटो. हातामध्ये घेतलेली एक फोटो होती बीचवर गोव्यामध्ये. ती प्रिंट पण केली. हा, आणि प्रिंट पण होती, फाईल मध्ये पण होती माझ्या. म्हणजे मला माहित नव्हती ती कशी आली की ती फोटो मला दाखवायची नव्हती ती फोटो, पण ती आली एकदमच. मग आईने काहीच म्हणलं नाही त्यावेळेस, बघितली गपची फोटो बघितली सगळ्या, काहीच नाही, काहीच रिएक्शन नव्हती. ओके मग झोपलो. मग आम्ही दुसऱ्या काहीच नाही म्हणले. ओके, फक्त मी फ्रेंड आहे ना तुझी, हा असे फक्त फ्रेंड आहे हे ते. त्यांना काही इराण वगैरे कंट्री वगैरे काय माहित नव्हतं, गावाकडच्या लोकांना तेवढं माहिती नाही. इराण केलं की कोणतं देश तेवढं त्यांना काही नॉलेज नाही देशाबद्दल वगैरे. तुम्ही म्हणलं की मी सांगितलं फक्त बाहेर देशाची आहे. इराणची म्हणलं तरी त्यांना कळणार नाही इराण वगैरे, तेवढं म्हणजे तेवढं एज्युकेटेड म्हणजे तेवढं नॉलेज नाही ना बाहेरच्या देशातलं वगैरे. तर मग त्या दिवशी झोपलो आम्ही, काहीच म्हणली नाही, काहीच रिॲक्शन नव्हती. फक्त म्हणली की ती तुझी फ्रेंड आहे ना, हा फ्रेंड आहे माझी. पुढच्या दिवशीची खूप मजा. आता ही स्टोरी खूप फनी आहे. काय झालं, त्या दिवशी आई तर गप झोपली, काहीच रिॲक्शन दिलं नाही, काय नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही उठलो 8-8:30 वाजता किंवा 9 वाजता उठलो असून मी, आई चपाती बनवत होती, पप्पा खुर्चीवर बसले होते. मी बेडरूम मधून बाहेर आलो, असंच मी असं करत होतो, झोपेत उठलो होतो मी, असं करून आलो, आई सुरू झाली, बघा तुमच्या पोरानं काय केलंय, पोरीसोबत फिरते, कसल्या फोटो काढले. पप्पाची काहीच रिॲक्शन नाही, बाबा म्हणे दाखव फोटो. मी म्हणलं आईला, पप्पा उगा असं बसले होते. ओके, फक्त ऐकून घेत होते, काय केलंय तुमच्या पोरानं, बघा कसल्या फोटो काढले हे ते. म्हणलं कसले फोटो काढले, नॉर्मल तर फोटो आहे म्हणलं. मग पप्पाने म्हणले दाखव फोटो. मग आईला पप्पाला दाखवलं मी फोटो. पप्पाने बघितलं, पप्पा म्हणले की ही तर मुलगी बघितलंय कुठं तरी. मग पप्पाला आठवलं की माझ्या बहिणीनं स्टेटस ठेवली होती ना जेव्हा आम्ही पुण्याला आलो होतो तिला भेटायला, तर तिथे म्हणले तीच मुलगी आहे ना छोकुलनं, म्हणजे माझ्या बहिणीनं स्टेटस ठेवली होती. मी म्हणलं हा तीच आहे. मग पप्पा म्हणले का, म्हणजे बाहेर देशातलीच का. म्हणलं की आवडले मला, जर एकदा सेटल झालं आयुष्यामध्ये की मी लग्न वगैरे करेन किंवा फ्युचर वगैरे बघन त्याच्यासोबत. ते तुम्ही सांगितलं की मी लग्न पाहिजे. मी असं सांगितलं की आता आम्ही एकमेकांना आवडतोय, जर फ्युचर मध्ये जर आमचं जमलं तर आम्ही लग्न पण करू. म्हणजे असं डायरेक्ट नव्हतं सांगितलं लग्न करणारच आहे म्हणून, असं की म्हणलं फ्रेंड आहे, जर आम्ही एकमेकांना आवडलो तर आम्ही फ्युचर मध्ये लग्न करू म्हणून सांगितलं होतं. मग पप्पा म्हणले की कावर बाहेर देशातली का, भारतामध्ये कोण नाही आहे का वगैरे. बरं, मी थोडं वेगळ्या विचारात होते. मी तर मला काय फरक पडत नाही म्हणलं, कुठल्या देशातली का असणार, कुठल्या कास्टची का असणार, रिलिजन, म्हणजे मला एवढं काय फरक पडत नाही असं म्हणलं. आणि लहानपणापासून मी तसंच होतो. लहानपणी पण ते मला येऊन म्हणत होते की तुझं लग्न ह्या नातेवाईकाच्या मुलीसोबत लग्न फिक्स आहे तुझं हे आणि ते, तर मी तुला शेत नावावर करतो हे करतो. मग त्यांचे वेगळे विचार होते, असं आजी आजोबाचे वगैरे. असं मी म्हणत होतो की मला काहीच नको तुमचं, तुम्हालाच घ्या, मी लग्नच करणार नाही. लग्नच करणार नाही मी. जरी मी लग्न केलो तर कोर्ट मॅरेज करन, आणि असलं मला ट्रॅडिशन मध्ये थोडं काय गुंतायचं नाही. कोर्ट मॅरेज केलो तरी, आणि ती पण लव्ह मॅरेज वगैरे कर, मी अरेंज मॅरेज वगैरे तर काय करणार नाही. मग ती हसवते माझ्यावर सगळे लहानपणी की काय येड्याने काय पण बोलते हे. मग तर झालं होतं. मग त्यावेळेस झालं, पप्पा काहीच म्हणले नाहीत, आई पण काही म्हणली नाही. मग असं बसलो होतो मी. पासपोर्ट काय बोलले, ग्रँडपेरेंट्स पण काय तेवढं त्यांना काय माहित नव्हतं त्यावेळेस. त्यांना उगा ऐकले कानावर, त्यांना वाटलं की उगा असेल काही तर असंच, म्हणजे एवढं काही सिरियस नसेल. मग मी पासपोर्टला पण अप्लाय केलं होतं ना, तर माझं पासपोर्टचं पण वाट बघत होतो मी कधी येईल, कारण मला इराणला जायचं होतं ना भेटायला. तर पासपोर्टचं पण वाट बघत बसलो होतो मी. मग कधी एकदमच ऑगस्ट, माझं जून मध्ये संपलं होतं. बोल ना, तुम्ही मुंबईला गेले पासपोर्ट साठी, आणि तुमच्या आई तुमच्या फाईल बघितले. ते पण गोव्यामध्ये पिक्चर राहतात ना बीचवर वगैरे फोटो घेणारे, ते प्रिंट करून देतात पिक्चर, तर तिथं पण आमच्या काही फोटो होत्या प्रिंट केलेल्या, सेमच पिक्चर होत्या, ती पण फाईल मध्ये होत्या. मी माझी जी डॉक्युमेंटची फाईल असते ना, त्या फाईल मध्ये ठेवलं होतो मी. कशी बघितली की मी मुंबईला गेलो होतो, माझं पासपोर्टचं काही तर डॉक्युमेंट सबमिट करायचे होते अजून, आणि अपडेट पण घ्यायची होती, का पण इतक्या वेळ लागत आहे पासपोर्टसाठी वगैरे. आणि गेलो मी, आलो वापस.
आई म्हणले की तुझे अजून फोटो बघितले मी फाईल मध्ये. मी म्हणलो कशाला फाईल उघडलीस तू माझी, पहिली गोष्ट कशाला उघडलीस फाईल तू. ते म्हणे मी बघितले फोटो तुझ्या सगळे आहे ते. म्हणलं हा बरं म्हणलं. मी म्हणलं की आहे आमच्या दोघांमध्ये, तर फ्युचर मध्ये जर मी एकदा जॉब वगैरे माझा सेटल झाला, कारण माझा तर जॉब रिमोट होता आणि इंटर्नशिप होती, तर आम्ही मॅरेज वगैरे करू नंतर जॉब भेटल्यानंतर सेटल झाल्यानंतर, असं त्याला म्हणत होतं. मग आम्ही वाट बघत बसत होतो पासपोर्टची. खूप वेळ झाला, लाईक जवळपास 6 महिने झाले तरी पासपोर्ट आला नव्हता. मग ऑगस्ट मध्ये एकदमच पासपोर्ट आला. ऑगस्ट मध्ये, आता डेट आठवत नाही मला एक्झॅक्टली, सडनली पासपोर्ट आला. 20 तारखेच्या आधीच आला होता पासपोर्ट, एवढं माहिती आहे मला. कारण 20 ऑगस्टला मी गेलो होतो इराणला, एवढं म्हणजे आठवते मला अजून पण ते. आणि 28 एप्रिल यू केम, आय थिंक. एप्रिल, व्हॉट यू आर सेइंग? No, ऑगस्ट. 28 ऑगस्ट. म्हणजे आठवत नाही मला एक्झॅक्टली डेट, म्हणजे अराउंड 3rd or 4th वीकच्या ऑगस्ट मध्ये मी इराणला जायसाठी प्लॅन केलं होतं. त्याची पण खूप फनी स्टोरी आहे. मग माझा पासपोर्ट आला एकदमच. मग विजाला वगैरे अप्लाय करायचा होता, मी अप्लाय केलं ऑनलाईन. मग विजा पण आला. विजा तू अप्लाय केली होतीस ना माझ्यासाठी? मी अप्लाय विजा ऑन अरायवल. हा, मी अप्लाय करत होतो विजाला, तर ते काहीतर एक ग्रांट नोटीस टाईप एक पेपर लागते इराणच्या विजासाठी, ते मागत होते मला. ती माझ्याजवळ नव्हतंच ते पेपर, म्हणजे कोणतर इराण मधून कोणतर सांगायला पाहिजे की ही आमच्याकडे येत आहे भेटण्यासाठी वगैरे, असं एक लेटर पाहिजे होतं. मग ते नव्हतं माझ्याजवळ, तर मी सांगितलं बिटाला. तर मग बिटाचं कोणतं ओळखीचं होतं ना ते विजामध्ये काम करणार, विजा ऑफिस मध्ये दोस्त होते, ते काम केले. आणि भगवानला विजा, मग ती विजा ऑन अरायवल म्हणून एक असतंय, ती तुम्ही जेव्हा तुम्ही एअरपोर्टवर जाता ना इराणच्या, तिथे तुम्हाला विजा भेटतंय. मग फक्त थोडं फीस हाय असते त्याची. तर बिटाने ती अप्लाय केली माझ्यासाठी. इराण एअर म्हणून एक कंपनी आहे, तिचीच फक्त एक फ्लाईट आहे, मुंबई टू तेहरान डायरेक्ट फ्लाईट आहे. तर मी तिथे गेलो होतो तिकीटसाठी, तर ती बंद होतं. त्या दिवशी होता पर्शियन न्यू इयर, म्हणजे पारसी न्यू इयर होता, तर बंद होतं. बुधवार होता, मला अजून पण आठवतंय. बुधवार होता. मग मी बिटाला सांगितलं की बंद आहे, आता काय करायचं. बिटाने त्याच दिवशी तिच्या तिकडून इराण मधून बुक केली तिकीट माझ्यासाठी. तू तिकीट बुक केली होतीस ना? तिला म्हणलो की मी देतो तुला पैसे, मी डॉलर आणतो. माझ्या अंत पे केले. अंत म्हणजे मावशी, काकी माझ्या काकी पैसा दिले. आणि मी म्हणलं की नंतर भगवान, मी म्हणलं की मी डॉलर आणतो, म्हणजे कारण त्यांची करन्सी आपल्याकडे भेटत नाही ना, तू म्हणून करन्सी आहे इराणची. तर तिला म्हणलं की मी डॉलर का असं पण आणणारच आहे, कारण मी इराणला जातो तर खर्च लागणारच ना, आता फिरायला गेलो कुठं वगैरे किंवा. तर मग काय डॉलर वगैरे पण मी घेऊन जातो माझ्यासोबत. तर मी म्हणलं की तू काढ तिकीट, तुला मी आल्यावर देतो पैसे, म्हणजे ट्रान्सफर करून तिकडं इराणमध्ये आल्यानंतर. तर झाला, माझा विजा वगैरे आला होता, फ्लाईट तिकीट पण काढलं मी. आता ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की कसं मी कन्व्हिन्स केलं माझ्या पॅरेंटला, कसं सांगितलं मी, आणि कसं गेलो मी इराणला, आणि इराणमध्ये काय घडलं, किंवा इराणमध्ये जाऊन मी कसं राहिलो, कुणासोबत राहिलो, हॉटेलमध्ये राहिलो का बेटाच्या घरी राहिलो, पुन्हा कसं मॅनेज केलं. तर सगळं हे बघायचं असेल तर जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सांगा की नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे. काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय. बाय बाय.